महाड दापोली राज्य मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज सकाळी कुर्ला दिवेकरवाडी येथे एक भीषण अपघात घडलाय. एसटी बस आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 5 जण जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 9च्या सुमारास महाडच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला दापोलीकडे जाणाऱ्या ट्रकने कुर्ला दिवेकरवाडी येथील अवघड वळणावर जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 4 प्रवासी आणि ट्रक चालक अशा 5 जण जखमी झालेत. अपघातातील ट्रकने चुकीच्या दिशेने वाहन चालवत एसटीला समोरून धडक दिली. यात एसटी बसच्या चालक वाहकांसह प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झालीय. या जखमी प्रवाशांना त्वरित महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर ट्रक चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना महाड येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये भूमिका कासारे, काशीराम कुडे, पुष्पा यादव आणि प्रगती कासारे यांचा समावेश आहे. या सर्वांवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना महाडचे आगार प्रमुख रितेश फुलपगारे आणि ऋतिक चिनके यांनी सांगितले की जखमी प्रवाशांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी 500 रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. उपचारानंतर सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महाड दापोली मार्गावरील वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशासनाने या मार्गावरील वळणांवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड. जन